आणि आम्ही जेव्हा डिस्कस करतो की डे टू डे लाईफ दैनंदिन जीवन आपलं आणि आंबेडकर हे किती क्लब आहे ते सांगायचा प्रयत्न करतो आम्ही की लाईक एक मोठा समज आपण खूप मोठा गैरसमज जगतोय सध्या की लाईक आंबेडकर म्हटलं की लाईक ओके अच्छा म्हणजे वंचितांचा त्यांनी उद्धार केला आणि त्यांनी घटना लिहिली आणि त्यांनी महाडच्या तळ्याचा सत्याग्रह केला. ह्या ठळक 3-4 गोष्टी फक्त आपल्याला माहिती आहेत, पण आंबेडकर आपल्या रोजच्या जगण्याचा भाग आहे ते कोणालाच माहिती नाही किंवा काही लोकांना माहिती असेल, म्हणजे मी कोणाला अंडरस्टिमेट करत नाही. बऱ्याच लोकांना माहिती असेल आणि बऱ्याच लोकांना माहितीही नसेल. तर ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी जास्तीची माहिती. तर मला वाटतं सुरुवात करण्याआधी ना इन्क्लुझिव्हिटी आपण हा शब्द सध्या अमेरिकेत सारख्या देशात राहतो, म्हणजे लौकिक अर्थाने खूप लिबरल कंट्री, प्रचंड डेमोक्रॅटिक व्हॅल्यू जास्त असलेला देश, ह्या सगळ्या गोष्टी इथे आहेत. आणि ते इन्क्लुझिव्हिटीचं दिवसेंदिवस प्रकरण वाढतच चालले. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक माणसाला, प्रत्येक रेसला, रंगाला, लिंगाला, सगळ्यांना एकत्र केलं जातं. हे डेव्हलप कंट्रीचं एक चांगल्या अर्थाने डेव्हलप झालेल्या कंट्रीचा एक चांगला भाग आहे अमेरिकेत. तर त्यामुळे मला सगळ्यात आधी कौतुक करावं वाटतं जेव्हा आंबेडकर जयंती हा प्रकार मागे पुण्या मुंबईत पुढे म्हणजे इंडियामध्ये असताना मी ऐकायचो, अच्छा एका स्पेसिफिक वर्गाचा तो सण आहे असं वाटायचं. गरड फॅमिली, अजय बिंगारे, महेश, मिलिंद बनसोडे या लोकांचं मला फार कौतुक वाटतं की इन्क्लुझिव्ह केले त्यांना असं. प्रत्येक वर्षी ते साजरी करतात, पण हळूहळू दे मेक शुअर की सगळ्या वर्गाच्या सगळ्या पद्धतीच्या लोकांना एकत्र आणा, आंबेडकर जयंती साजरा करा, आपला घास त्यांनाही द्या आणि एक इन्क्लुझिव्ह एकत्र राहा. तेव्हा तुमचं खूप खूप आभार आणि खूप खूप कौतुक. टाळ्या वाजवल्या तरी चालतं. म्हणजे काय अशी बंदी बिंदी नाही, काही सिरियस होऊ नका, कम्फर्टेबल सोफ्यावर बसू दे त्यांना. सोफ्यावर बरं, सोफ्यावर बसू. खुर्चीवर बसू. तर आता इन्क्लुझिव्हिटी बद्दल मला वाटलं की त्यांचं कौतुक करावं आणि आपण सगळ्यांनी त्यांचं कौतुक केलंच पाहिजे. तर आपण सुरुवात करूयात की आंबेडकरांच्या नावाआधी ना खूप सारी विशेषणं अशी विरुद्ध लावली जातात. मग त्याचा अर्थ खरंच किती लोकांना माहिती आहे की भारतरत्न माहिती आहे की लाईक सगळ्यात मोठा सिव्हिलियन अवॉर्ड भारत सरकार देतं, तर भारतरत्न म्हणून त्यांना मानलं. बऱ्याच वेळा बोधिसत्व नावाचा एक शब्द वापरतो, बोधिसत्व. त्या बोधिसत्वाचा अर्थ कोणाकोणाला माहिती आहे की त्याचं काय त्याच्या मागची फिलॉसॉफी, त्यांनाच का म्हणलं जातं बोधिसत्व. इतर खूप महान लोक येऊन गेलेत आपल्याकडे, पण त्यांना का नाही म्हणलं जातं. आंबेडकरांनाच बोधिसत्वाचं का म्हणलं जातं, कोणाला माहिती इथं बोधिसत्वाचा अर्थ? बोधी म्हणजे ज्ञान, नॉलेज, आणि सत्व म्हणजे अस्तित्व, म्हणजे तुमचं एक्झिस्टन्स. असं बोधिसत्व त्यांनाच वापरतात जेव्हा ते म्हणजे अगदी बुद्धापासून चालत आलेला शब्द आहे की जो माणूस जगतो, ज्ञान कमवतो आणि कमवलेल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या बरोबर जगणाऱ्या लोकांसाठी करतो आणि मग जातो. मोक्ष ही एक आपली हिंदुझमची संकल्पना आहे ना, ही एक वेगळी संकल्पना घेऊन जगणारी लोक असतात. ज्ञानाचा उपयोग लोकांना जगण्यासाठी करणे. तर ते खूप एकमेव उदाहरण आपल्या भारतात आहे ते म्हणजे डॉक्टर आंबेडकर. त्यांना बोधिसत्व त्यामुळे. दुसरं आहे की घटनाकार किंवा घटनेचे शिल्पकार. काही क्रिटिक्स असतात की म्हणजे असतात उजवे डावे इकडचे सगळेच लोक असतात की घटनेचा शिल्पकार म्हणजे ज्यांनी घटना लिहिली. काही काहींचा एक डिबेट आहे की अरे घटना तर एकटा माणूस कॉन्स्टिट्यूशन कसा लिहू शकतो, एकट्याच्याने पॉसिबल नाही येतं, किंवा एक समिती होती, एक कमिटी होती, त्या लोकांनी मिळून लिहिलं वगैरे वगैरे असे काही डिबेट येत राहतात. तर टी कृष्णमाचारी नावाचे एक कमिटी मेंबर आहेत त्याचे, जे 7 लोकांची भारत सरकारने कमिटी बनवली. 7 लोक, त्याला प्रारूप कमिटी म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये आपण ड्राफ्ट, ज्या लोकांनी ड्राफ्ट बनवला आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा, ते 7 लोक होते. 7 मधले 4 साऊथ इंडियन होते. टी कृष्णमाचारी, NM राव, NG अय्यंगार, AK अय्यर. हे लोक कधी दिल्लीला आलेच नाही. दिल्लीमध्ये आपल्या ड्राफ्टिंग कमिटीचं ऑफिस होते, तिथे ते बसायचे. ते दुसरे होते सय्यद मोहम्मद साबदुल्ला, ते वरच्यावर आले, आणि KM मुन्शी, त्यांनी नंतर राजीनामा दिला. सो टेक्निकली घटना लिहायची संपूर्ण जबाबदारी ही आंबेडकरांवरच होती. आणि घटना अशी नव्हती की त्यामध्ये 2 वर्ष 11 महिने 11 दिवस ती पूर्ण घटना लिहायला लागली. 2 days 11 years 11 months
192 लोकांचं सभागृह होतं. प्रत्येक पॉईंट ते 192 लोकांसमोर घेऊन जायचे. दे विल हॅव डिबेट. त्यासाठी आंबेडकरांनी 26 देशांच्या घटना वाचल्या. त्यातलं चांगले काय घेता येईल आणि आपल्या समाजानुसार आपल्या राष्ट्रानुसार कसं बदलता येईल तसं बदलून त्यांनी तो आपला घटनेचा पाया भरला. सो त्यामुळे त्यांना घटनाकार असं म्हणतात. वरचेवर आपली अशी ओळख आहे की ते इकॉनॉमिस्ट होते, अर्थशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ. मानववंशशास्त्रज्ञ म्हणजे माणूस कसा आला पृथ्वीवरती, हु इज शूद्रा, हु वेर शूद्रा, किंवा व्हॉट इज हिंदुझम, अशा टाईपची पुस्तकं आहेत त्यांची की आपण कोण आहोत, आपला एक्झिस्टन्स काय, त्याच्यावर त्यांचा रिसर्च आहे. त्याच्यावर त्यांनी खूप सारी पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यामुळे त्यांना मानववंशशास्त्रज्ञ पण मानलं जातं. ऑफकोर्स ते सोशल सायंटिस्ट होते, पॉलिटिकल सायंटिस्ट होते. हे आपल्याला वरच्या ओळखी आहेत त्यांच्या. आणि त्यांना त्यांच्या या प्रवासात आहे ना सयाजीराव गायकवाड नावाचे बडोद्याचे आपले बडोदा संस्थानचे राजे होते. त्यांनी सुरुवातीला त्यांना स्कॉलरशिप दिली आणि ह्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत की गॉट द स्कॉलरशिप. मग ते अमेरिकेला गेले, कोलंबियामध्ये आले, शिकले, मग पुण्यात गेले. पुण्यात गेल्यानंतर त्यांना कळाले सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये होते ते सुरुवातीला. त्यांनी काढून स्वतःला काढलं आणि शाहू महाराजांनी त्यांना अजून थोडंसं स्कॉलरशिप दिली. मग त्यांनी मूकनायक नावाचं पहिलं साप्ताहिक काढलं. त्या मूकनायकमधनं त्यांनी सांगितलं की अरे आमचं कोणीच ऐकत नाही. इज द फर्स्ट गाय इन इंडिया. तेव्हा भारतातला पहिला माणूस होता की एक दलित माणूस सांगतोय की असा एक वर्ग आहे आपल्या इथं राहतोय, त्याचे तुम्हाला काही साधारण माहित नाही. तर शाहू महाराजांनी त्यांना मदत केली. महात्मा फुलेंचा त्यांनी एज्युकेशन बेस घेतला की आपल्याला शिक्षण गरजेचं आहे. 20 जुलै 1942च्या टायमिंगला ते आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं. आपला जो व्हॉइसराय होता त्या व्हॉइसरायने कमिशन बनवलं होतं आणि त्या कमिशनच्या ते मेंबर होते. आणि त्या मेंबरच्या ते जेव्हा कमिशनचे मेंबर होते तेव्हा ते 3 डिपार्टमेंट मोस्टली हँडल करत होते. एक म्हणजे लेबर, श्रम, सेकंड म्हणजे सिंचन, इरिगेशन, आणि थर्ड म्हणजे वीज, इलेक्ट्रिसिटी. तर 1942 to 1947 जेवढे काही आंबेडकरांनी निर्णय घेतले त्यांच्या त्या व्हॉइसराय कमिशनच्या अंडर, ते सगळे निर्णय ॲज इज घटनेमध्ये आले. आणि मी तेच सांगायला आज इथं उभा आहे की ते जे निर्णय आहेत आणि आपलं जे रोजचं आयुष्य आहे, आपलं म्हणण्यापेक्षा आपण जेव्हा भारतात होतो किंवा आपले आईवडील जेव्हा भारतात होते किंवा आहेत त्यांच्या आयुष्याशी ते किती इंटिग्रेटेड आहे. पहिला मुद्दा म्हणजे कामगार कायदे. सुरुवात त्यांनी ना खाण कामगारांच्या प्रश्नांपासून केली होती. पण जेव्हा त्यांचे श्रम हे लेबर नावाचं डिपार्टमेंट त्यांच्याकडे आलं, त्यांच्या लक्षात आलं की ना काम कसं करून घेतात ब्रिटिश, की एक टास्क द्यायची की आज एवढं कम्प्लीट झालं पाहिजे. आणि ऑन ॲव्हरेज प्रत्येक भारतीय कामगार हा 12 तास काम करायचा. ओके, मग त्यांच्या लक्षात नाही हे खूप जास्त होते. मग त्यांनी पहिला कायदा आणला की कामाचे तास 8च पाहिजे. 1942 मध्ये तो कायदा आला. तो अजूनही भारतात कामाचे तास 8च आहेत. तिथे आंबेडकर येतात. मग तिथे आपल्याला कळतं की अरे हा काय फक्त दलितांचा किंवा वंचितांचा निर्णय नाही आहे, हा संपूर्ण भारतीय लोकांना अकुशल कुशल लोकांना लावलेला निर्णय. दुसरी गोष्ट त्यांच्या लक्षात आली की जेव्हा ब्रिटिश कामगारांना पगार होतो तो दर महिन्याच्या हिशोबाने होतो. एव्हरी मंथ दे विल गेट सॅलरी. आणि त्यांच्या सॅलरीचा हिशोब असतो की 4 आठवड्याचा 1 महिना. सो टेक्निकली एका वर्षामध्ये 52 आठवडे असतात. 52 वीक्स इन अ इयर, राईट. सो 52 डिवाइड बाय 4. तर एका वर्षात सॅलरी किती होतील? 13 सॅलरी होती, राईट. आणि आपल्या भारतीय कामगारांना महिन्याच्या हिशोबाने सॅलरी होती. त्यांचा वीकचा हिशोब नव्हता त्यामुळे. तर भारतीय कामगारांना 12च सॅलरी झाली. हा जेव्हा 4 आठवडे मिस होतात किंवा एक सॅलरी मिस होती ही गोष्ट लक्षात आली आंबेडकरांच्या. आणि ही गोष्ट त्यांनी म्हणून दाखवली की नाही हे इट्स नॉट गोना वर्क आउट. मग तेव्हा त्यांनी एक गोष्ट इंट्रोड्यूस केली. ते अजूनही आपले आई वडील आपण पण त्याच्यात तेव्हा दिवाळी बोनस, तो 1 महिन्याचा पगार जो एक्स्ट्रा आपल्याला मिळाला ना, आपल्या आई वडिलांनी आपल्याला मिळत नाही IT मध्ये सोडून द्या, पण इंडियामध्ये जो दिवाळीचा बोनस म्हणतो 1 महिन्याचा पगार, तो हा एक आंबेडकरांचा निर्णय. आणि तो चालू झाला 30 जून 1940 आंबेडकरांनी कायदा बदलून घेतला ब्रिटिशांकडून. तो म्हणजे बोनस कायदा. सो दॅट इज युअर 13 सॅलरी फॉर युअर पॅरेंट्स. इथे आंबेडकर आहेत. मग नंतर ओव्हर टाईम आला. मग 8 तासापेक्षा जास्त काम करून घ्यायचं, कारण बऱ्यापैकी मशिनरीज नव्हत्या तेव्हा. हातानेच काम करायला लागायचं खूप मोठ्या प्रमाणात. मग ओव्हर टाईमचं पे करावं लागेल तुम्हाला, प्लस त्याचे रेट जास्त असतील. तेव्हा तुम्हाला कोणाचे वडील जर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये कामाला असतील बॅक इन इंडिया, त्यांच्या लक्षात येईल की जर 100 रुपये त्यांना रोज असेल तर ओव्हर टाईम केला तर त्याचा हिशोब 125 किंवा 150 होतो. ओव्हर टाईमचा सुद्धा कायदा, कामगार कायदा लागू केला तो आंबेडकरांनीच. आणि ऑफकोर्स PTO, पेड टाइम ऑफ, जो आपल्याला असतो, पूर्वी नव्हता भारतीय कामगारांना. कारण भारतीय कामगारांची वागणूक ही अगदी गुलामासारखी, स्लेव्ह सारखी होती.
सो पीटीओ जो कायदा आला तोही आंबेडकरांनी झाला. हे सगळं 1940 ते 1942 दरम्यान ब्रिटिशांकडून करून घेतलं आणि मग भारतीय कामगार त्या पद्धतीने काम करतात. आणि अजूनही तोच लेबर कायदा, लाईक आता आपल्याला किती 75 वर्ष आले स्वातंत्र्य, आपण त्याच कायद्यावरती काम करतो. त्यामुळे आंबेडकर हे रोजच्या लाईफमध्ये आपल्यात आहेत आणि त्याचे आपण प्रचंड मोठ्या प्रमाणात फायदे घेतो. स्त्री सबलीकरण म्हणजे लाईक वुमेन एम्पॉवरमेंट इथं मोठा शब्द येतो. आणि आंबेडकरांचं एक स्टेटमेंट आहे, जसं की गांधीजींचं एक स्टेटमेंट आहे, आय फॉर अन आय मेक वर्ल्ड ब्लाइंड, नाही का. आता गाजा वगैरे त्या प्रकारात सगळीकडे ते बऱ्याचशा युनोने ते स्टेटमेंट ट्विट केलं. आता म्हणजे डोळ्याच्या बदल्यात डोळा काढला तुम्ही तर जग आंधळ होऊन जाईल. होल ब्लाइंड. तसंच एक आंबेडकरांचा एक कोट आहे, ते नेहमी वापरलं जातं जेव्हा तुम्ही इंडेक्स देशाची हे करता, की कोणत्याही समाजाची, कोणत्याही देशाची, कोणत्याही घटकाची जर प्रगती जर तुम्हाला मोजायची असेल ना, तर त्या समाजातल्या, त्या घटकातल्या, त्या देशातल्या बाईची प्रगती पहा. ती जर प्रगत नसेल ना तर तुम्ही देश म्हणून प्रगत नाही आहात. म्हणजे एकेकाळी आपल्याकडे सोन्याचा धूर निघायचा पण बाई सती जायचं. आणि दोन टोकं आहेत ना, तुम्ही त्याला प्रगत नाही म्हणू शकत आपण. तर त्यांनी नेहमी सांगितलं होतं की त्याचं स्टेटमेंट आहे, राष्ट्राची समाजाची प्रगती त्या समाजातल्या स्त्रीच्या प्रगतीवरून मोजता येऊ शकते किंवा कळू शकते. मग त्यांच्या लक्षात आलं की सरसकटच भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पशुत्व लादलं गेलेलं पाहिजे, की बाबा तिला कोणतेच हक्क नाहीये. तिला म्हणजे जरी सती प्रथा बंद झाली तरी मग तिने पुनर्विवाहाचा हक्क तिला नाहीये. आपल्याकडे स्त्रियांना शिक्षणाचा हक्क नव्हता, दलितांना आणि स्त्रियांना. तो स्त्री हक्क आणि शिक्षण घेण्यात फरक आहे. हक्क म्हणजे जेव्हा एक स्त्री जाते शाळेमध्ये की मला शिक्षण हवं, तर तो म्हणू शकतो टीचर तिला की नाही तुला शिकवायचं नाही मला. मग त्याच्यावरती तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकता, दॅट इज हक्क. हा हक्क आणून दिला स्त्रियांसाठी. जरी शाळा म्हणजे ऑफकोर्स महात्मा फुले, सावित्रीबाई फुले जे स्टार्टेड द स्कूल अँड एव्हरीथिंग, पण कायद्यामध्ये जे आणलं की तुम्हाला शिकवावंच लागेल, नाही शिकवलं तुमच्यावर कायदेशीर कारवाई होईल. तो जो हक्क आणला स्त्री शिक्षणाचा हक्क, तो आंबेडकरांनी आणला. ते नेहमी शिक्षण एक वाघिणीचं दूध आहे, म्हणजे वाघिणीचं तुम्ही दूध पिला की तुम्ही वाघ व्हा, तसं एक त्यांची एक फिलॉसॉफी होती. पुढची गोष्ट स्त्रियांना वारसा हक्क, की म्हणजे मुलगी दिली की ती तिकडची झाली, मग तिच्या आई वडिलांच्या स्थावर मालमत्तेवरती तिचा हक्क असावा. हे रेकमेंडेशन सुद्धा आंबेडकरांचे. त्यामुळे आता पुण्यात सध्या कोणी गेलं ना त्यांना दिसेल ते, म्हणजे भावाचा कसा जीव काढतात. नाही देणार सही. 1990s मध्ये लागला. हा खूप नंतर तो ऍप्लाय, पण तो रेकमेंडेशन आंबेडकरांचे. किंवा पोटगी मागण्याचा अधिकार. कोणत्याही दुर्दैवी परिस्थितीत सपोज नाही झाला संसार किंवा नवरा मेला किंवा घटस्फोट झाल्यानंतर बाईला काहीच मार्ग नव्हता पूर्वी. आता तुम्ही पुनर्विवाही करू शकता आणि पोटगीही मागू शकता. तेही रेकमेंडेशन ऍडेड झाले आंबेडकरांच्या रेकमेंडेशन. आणि मतदानाचा अधिकार. हा मतदानाचा अधिकार स्पेसिफिकली मी का सांगतो, कारण आपण आता अमेरिकेत आहोत, लाईक खूप प्रचंड डेव्हलप स्थिती आहे, म्हणजे डेव्हलप राज्य आहे राईट. तर मला वाटते 1776 मध्ये अमेरिकेला फ्रीडम मिळालं. 1776 मध्ये. आणि 1920 मध्ये अमेरिकेत स्त्रिया वोट करायला लागल्या. म्हणजे त्याला 150 वर्ष जावं लागली. म्हणजे बायकांनी मतदान करायला 150 वर्ष अमेरिकेसारख्या देशाने घेतलेले. राईट फ्रॉम डे वन भारतामध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्क आहे. तिथे काही प्रॉब्लेम्सही होते. तुम्ही म्हणजे धनंजय गिऱ्यांचं पुस्तकही वाचा, आंबेडकरांची बायोग्राफी, की बऱ्याचशा लोकांचा असा समज होता की आमची लोकसंख्या कमी तर आमच्या मताला वेटेज जास्त दिलं पाहिजे. अमेरिकेत पण आहे, जिओग्राफिकल वेटेज आहे अमेरिकेत मताला, की सपोज मुस्लिम म्हणजे आम्ही 30% किंवा एखादा एक ख्रिश्चन म्हणजे आम्ही 22%. तर मग ते म्हणतील की आमचं एक मत 3 वेळा काउंट करा. हे सगळं ह्या अशा विचित्र किंवा वेगळ्या प्रकारच्या ज्या मागण्या त्या सगळ्या आंबेडकरांनी लाथाडून लावल्या. एवढंच नाही, म्हणजे 4थ्या किंवा 5व्या सेंचुरीमध्ये इंग्लंड नावाचा देश रोमकडनं स्वातंत्र्य मिळालं 4थ्या किंवा 5व्या सेंचुरीमध्ये. आणि मला वाटतं 1707 मध्ये इंग्लंड आणि बाकीचे वेल्स वगैरे हे सगळे मिळून त्यांनी एक देश स्थापन केला, युनायटेड किंगडम. पण त्यांनी 1707 ला देश स्थापन केला. पण 1928 मध्ये इंग्लंडने बायकांना हक्क दिला मतदानाचा. ऍज कम्पेअर टू इंडिया 47 ला आपण
स्वातंत्र्य झालं. पहिली निवडणूक आपली 1951 झाली. 1951 पुरुष आणि स्त्री दोघांनीही वोटिंग केले आणि सगळ्यांच्या वोटला सेमच आहे व्हॅल्यू. आणि लाईक जस्ट एक्स्ट्रा म्हणजे जसं अमेरिकेत स्त्रियांना हक्क नव्हता तसा आफ्रिकन अमेरिकनलाही हक्क नव्हता वोटिंगचा, तो पण त्यांनी स्त्रियांच्या टायमिंगला दिला. अजून एक मोठा प्रश्न आहे आपल्याकडे की जसं कोणत्याही म्हणजे भारतातला कोणताही प्रश्न तुम्ही काढाल ना, पाण्याचा प्रश्न, पाण्याच्या प्रश्नावरही आंबेडकरांचं काही ना काही स्टेटमेंट आहे, आंबेडकरांचं काही ना काही रेकमेंडेशन ऍडिशन आहे आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये. जसं की 1942 ते 1945 दरम्यान जेव्हा व्हाईसरॉय कमिशनचे मेंबर होते डॉक्टर आंबेडकर, आणि त्या टायमेला खूप मोठ्या प्रमाणात ओरिसा आणि अजूनही ओरिसा, उत्तराखंड, झारखंड ह्या तिन्ही कॉर्नरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पूर येत होता. तर 1945चा ड्राफ्ट आहे नदी जोड प्रकल्पाचा, तो डॉक्टर आंबेडकरांनी बनवला, जो अजूनही 2024च्या इलेक्शनमध्ये दोन्ही मेजर पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये की आम्ही नदी जोड प्रकल्प करू, तो सांगितला 1945 मध्ये. मग महापुराला जे पाणी येतं त्याचं करायचं काय, खूप मोठ्या प्रमाणात पूर येत होता. तर त्याची आयडिया होती की आपण रिझर्व्ह बनवले पाहिजे. आणि मग डॉक्टर आंबेडकरांच्या रेकमेंडेशनवर 3 धरणं तयार करण्यात आली तेव्हा. दामोदर खोरे प्रकल्प, हिराकुंड धरण आणि सोन नदी, ही 3 धरणं आहेत जे तिन्ही आपली स्वातंत्र्यपूर्व काळात झालेली. आणि मग त्यानंतर आपली वॉटर पॉलिसी, सिंचन पॉलिसी डेव्हलप झाली. पण आपण खूप मोठ्या प्रमाणात 1980 पर्यंत पूर्ण भारतभर आपल्याकडे धरणं आली. नदी जोड प्रकल्प झाला नाही, पण धरणं खूप मोठ्या प्रमाणात झाली. डॉक्टर आंबेडकरांनी जेव्हा घटना बनवली तेव्हा खूप साऱ्या देशांच्या कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास केला. त्यात सगळ्यात मोठं त्यांना जास्त इम्प्रेस झालं होती फ्रेंच राज्यक्रांती जी झाली त्यामध्ये. तर त्यांचे ते 3 शब्द होते, लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी, म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. आणि ह्या 3 कोर व्हॅल्यू त्यांना कसल्याही परिस्थितीत भारतीय कॉन्स्टिट्यूशन मध्ये हव्या होत्या. मग त्या कॉन्स्टिट्यूशनच्या व्हॅल्यू अंडर त्यांनी आपल्याला काही मूलभूत हक्क दिले, त्याच्यावर आपण सगळे अजूनही राहतो. सगळ्यात मोठा समतेचा हक्क, सगळ्यांनी सगळ्यांना समान मान. सेकंड आहे धर्माचं स्वातंत्र्य, म्हणजे कोणीही कोणताही धर्म फॉलो करू शकतो. म्हणजे मला जर आज उद्या धर्म चेंज करायचं मी करू शकतो, मला त्यात कायदेशीर बंधन नाही पाहिजे तसं, किंवा मला धर्मच फॉलो करायचा नाही, त्याचंही स्वातंत्र्य आंबेडकरांनी ऑलरेडी घटनेमध्ये दिलेलं आहे. असं नाही की भारत हा एक स्पेसिफिक धर्माचा देश राहील, असं कधीच होणार नाही, कारण त्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये ही व्यवस्थाच नाही. आपल्या कोणीही कोणत्याही धर्माचा फॉलो करू शकतो आणि कोणीही कोणता धर्म चेंजही करू शकतो. बोलण्याचं स्वातंत्र्य तो थोडासा डिबेटेबल झाले आजकाल, कारण त्याची जी 3 लाईन होती अभिव्यक्ती स्वातंत्र्याची, की किती बोलायचं, ते जरा आंबेडकरांना राहून गेलं. त्यांनी एकट्याने तरी काय करायचं, किंवा बोलण्याचं स्वातंत्र्य म्हणजे काहीही बोला असं नव्हतं. पण त्याचा अर्थ तो झाला की आजकाल म्हणजे व्यवसायाचे स्वातंत्र्य, 12 बरोबरीची पद्धत होती पूर्वी आपल्याकडे. त्या जातीचा माणूस त्याच जातीचं काम करणार, अशीच व्यवस्था होती आणि त्यातच आपण हॅप्पी होतो. पण आता कोणीही म्हणजे लाईक नावी समाजाच्या माणसानेच केस कापायचे, कुंभारानेच फक्त मडकी घालवायची असं होतं. आता तसं नाही, तुम्ही कोणताही व्यवसाय तुमच्या जातीला सोडून कोणताही व्यवसाय करू शकता. ते स्वातंत्र्य पण मिळालं आंबेडकरांना. 1923 मध्ये बाबासाहेब 32 इयर्स 32 वर्षाचे होते. बाबासाहेबांना लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये तेव्हा ते होते आणि खूप मोठ्या प्रयत्नाने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये ते गेले. तेव्हा ईस्ट इंडिया कंपनी आपला देश चालू होती. ते आपल्या देशाला करन्सी नव्हती तेव्हा, आणि आपलं पतधोरण म्हणजे लाईक आपलं फिनान्शियल आणि आर्थिक जो काय म्हणतो आपण फिनान्स पॉलिसी जे असतात आपल्या, की आपली व्हॅल्यू काय पाहिजे आपल्या रुपयाची, हे सगळे ईस्ट इंडिया कंपनी किंवा कॉलनी पॉलिसी ठरवायची. आपण कॉलनाइज देश होतो. तर ते तिथं पीएचडी करायला गेले होते. पीएचडीचा ऍज युजल असं आहे की 7 ते 8 वर्ष ती पीएचडी करायला लागणार होत्या ना, त्यांनी 2 वर्ष 8 महिने त्यांची पीएचडी कम्प्लीट केली. हे सांगायचं कारण इंटरेस्ट पुढे आहे, कारण त्यांनी त्यांचा एक थिसिस लिहिला तेव्हा आणि तो युके लंडन कमिशन समोर सादर केला. आणि त्यांनी सांगितलं की भारताच्या रुपयामध्ये फायनान्समध्ये प्रॉब्लेम काय आणि तुम्ही आता करताय काय. मग ते लंडन गव्हर्नमेंटला कळलं की आपला प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणजे हे खूप टेक्निकली मला सांगता येणार नाही की व्हॉट काइंड ऑफ प्रॉब्लेम ही फाउंड. मग त्या थिसिसचं पुस्तक झालं. त्या पुस्तकाचं नाव होतं प्रॉब्लेम ऑफ रुपीज. मागच्या वर्षी त्या पुस्तकाचे 100 वर्ष कंप्लीट झाले. 1900 आज 101 वर्ष झाले. प्रॉब्लेम ऑफ रुपीज मध्ये तिथे सांगितलं की भारतामध्ये अशी एक बँक आली जी बँक संपूर्ण वित्त संस्था म्हणजे
फिनान्शियल इन्स्टिट्यूट मॅनेज करेल आणि ती बँक ठरवेल की माझी सामाजिक, आर्थिक आणि इन्फ्रास्ट्रक्चर स्थिती काय आहे, त्यानुसार माझ्या रुपयाचा व्हॅल्यू इतर देशाच्या मानाने किती आहे. त्या बँकेचं नाव आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. त्याचं रेकमेंडेशन आलं 1923 मध्ये आंबेडकरांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपीज मध्ये, आणि आरबीआयची स्थापना झाली 1935 मध्ये. तुम्ही अजूनही इंटरनेटमध्ये जाऊन पाहाल की हाऊ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया फाउंड, तर त्याचं कारण एक पुस्तक आणि एक माणूस आहे, ते म्हणजे डॉक्टर आंबेडकर, आणि पुस्तक आहे प्रॉब्लेम ऑफ रुपीज. तर मागच्या वर्षी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये खूप मोठा त्याचा सोहळा झाला की एका पुस्तकाने एवढं मोठा हे केलेलं त्या आंबेडकरांच्या पुस्तकाचा चेंज. युनियन स्ट्रक्चर, आणि जेव्हा घटना लिहिली जात होती तेव्हा खूप असं होतं की अमेरिकेने फेडरल स्ट्रक्चर फॉलो केलं, म्हणजे राज्याला स्वतंत्र स्वायत्ता मिळेल आणि केंद्र सरकार वेगळं फॉलो होईल. आणि लोकांनी सांगितलं की हे असंच करायला पाहिजे, आपण राज्याला स्वतंत्र स्वायत्ता द्या, आणि कारण आपल्याकडे राजे होते आणि राजा लोकांना हे सोडायचं नव्हतं की आपलं राज्य वगैरे या गोष्टी. नंतर तो झाला प्रॉब्लेम सॉल्व. मग आंबेडकरांना ते पटलं, त्यांनी युनियन स्ट्रक्चर आणलं आणि त्यात पहिलं रेकमेंडेशन दिलं एक राज्य एक भाषा, आणि दुसरंही त्याचं एक स्टेटमेंट होतं की एक देश एक भाषा असणं फार गरजेचं आहे भारताची इंटिग्रिटी बनवायला. तर ते कधी झाले नाही आणि ते कधी होईल असं वाटतही नाही, त्यांनी लिहिलेलं आहे. मग भाषावार प्रांत असतं, मराठी लोकांचा महाराष्ट्र, तमिळनाडू तमिळ लोकांचा तमिळनाडू. हा जो ड्राफ्ट आहे हा आंबेडकरांचा आहे. मग त्यांनी मग स्टेट लाईन ऍक्टिव्हिटी, फेडरल लाईन ऍक्टिव्हिटी, जसं की पतधोरण हे सेंट्रल ठरवेल, पण शिक्षणाचं धोरण राज्य ठरवेल, अशा ऍक्टिव्हिटी असाइन करून घेतलेल्या आहेत. ते अजूनही आपल्या राज्यात त्याच युनियन स्टेटवरच चालतात. 1937 जेव्हा डॉक्टर आंबेडकर मजुरांसाठी काम करत होते तेव्हा त्यांनी एक आश्वासन दिलं होतं. त्यांनी एक पक्ष काढला 1937 मध्ये. त्या पक्षाचं नाव होतं, त्यांनी 2 पक्ष काढले आतापर्यंत. एक 1947च्या आसपास एक काढला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आणि 1937 मध्ये काढला स्वतंत्र मजूर पक्ष. आणि त्यांच्या पहिल्या जाहीरनाम्यात पहिलं त्यांनी एक प्रॉब्लेम, त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाला एक्सप्लोजन नावाचं, इंडियन एक्सप्लोजन नावाचं एक आर्टिकल लिहिलं. त्यांनी सांगितलं भारत पुढे जाऊन लोकसंख्येचा खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे भारतात. ते 1937 मध्ये आंबेडकरांनी सांगितलं 2 मुलं हा कायदा मी करणार. हा 1937च्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या जाहीरनाम्यातलं आश्वासन आहे. पण त्यांचं मनाशी पॉवर आलं नाही. पण 1938च्या मुंबई अधिवेशनामध्ये त्यांनी 2 मुलांचा हे विधेयक ठेवलं, आणि ऍज युजल लोकांना ते महत्वाचं वाटलंच नाही तेव्हा. ते कधी प्रूव्ह झालंच नाही, म्हणजे ते कधी पुन्हा मग त्यांनी 1952 मध्ये पुन्हा तेच आश्वासन केलं की 2 मुलांचा कायदा करा, कायदा सांगा करून ज्यांना 2 मुलं, 2 पेक्षा जास्त मुलं होतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. तेव्हाही 1952लाही कोणाला ते महत्वाचं वाटलंच नाही. मग आज मला वाटतं 1995च्या आसपास मग आपण ते लोकांना प्रोत्साहित करायला लागलो, बास 2 असं. तर एक शेवटचा मुद्दा घेतो मी त्यांचा की म्हणजे त्यांच्याबद्दल बोलत तेवढं कमी, मी ठळक ठळक मुद्दे काढले डे टू डे लाईफ आणि आपण. बहुपत्नी नावाचा एक प्रकार होता आपल्याकडे की हिंदू मॅरेज, हिंदू कोड बिल आलं नाही पूर्ण कधी, त्याचे खूप राजकीय कारण आहे, त्यासाठी 4-8 दिवस बसावं लागेल. पण हिंदू मॅरेज ऍक्ट आंबेडकरांनी आणला आणि त्यामध्ये त्यांनी ड्राफ्ट तयार केला की बाबा पूर्वी कसं होतं ना की पुरुष कितीही शादी करू शकतो, म्हणजे लग्न करू शकत होता हिंदू लोकांना, आणि राजाला तर बंधनच नव्हतं. म्हणजे एखादा टेरिटरी जिंकली तर त्याला राणी मिळत पण होती. फक्त एक पत्नीचा त्यांनी कायदा आणला, तुम्ही दुसरं लग्न करू शकता, पण त्याला काही कंडिशन्स टाकल्या की तुम्ही तुमचं सगळं व्यवस्थित चाललं म्हणून तुम्ही दुसरं नाही करू शकता. तो एक पत्नी किंवा हिंदू मॅरेज ऍक्टचं जे काही आता आपल्याकडे सगळे संसार चाललेत लांब लांब ना, त्याचं खूप मोठं श्रेय आंबेडकरांना जातं. मला तर ह्या सगळ्या ठळक गोष्टीत मला फक्त 15 मिनिटं दिली होते, मी 17 मिनिटात उरकले. आणि सो थँक्यू सो मच. मला हेच सांगायचं आहे की आंबेडकरांचे विजन आणि आंबेडकरांच्या मनात जी करुणा होती लोकांबद्दल, कोणताही वंचित घटक फिनान्शियली, सोशली असेल, आपल्याही मनात, आपल्याही डोक्यात, आपल्याही नजरेत तीच करुणा भरावी ही मी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. थँक्यू सो मच. खूप
चांगली माहिती सांगितली. बऱ्याचशा गोष्टी माहिती नव्हत्या. फीडबॅक ऐकल्याचा आपण राजेंद्रविषयी खरंच मला पण ह्याची बरीचशी माहिती माहिती. डॉक्टर विनय काटे आणि प्रोफेसर सतीश वाघमारे पुणे विद्यापीठ त्यांच्याकडे मी बरेचसे इनपुट्स घेतले आजच्या कार्यक्रमासाठी, सो त्यांनाही थँक्यू. सर्वप्रथम आमच्या इथे ह्या कार्यक्रमासाठी तुम्ही एवढ्या संख्येने हजर राहिलात त्याच्याबद्दल तुम्हा सर्वांचं धन्यवाद. सेकंड धन्यवाद राजेंद्रला. अख्ख्या कार्यक्रमाची रूपरेषा राजेंद्र ड्राफ्ट केली होती की नक्की किती बोलायचं, काय बोलायचं, लोकांना तीच माहिती देऊया जी लोकांना डे टू डे मध्ये माहीत नाहीये पण लोक वापरतात, तर ती माहिती देऊया. आणि बरेच जण सहमत पण असतील, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत नव्हत्या. तर राजेंद्र थँक्यू सो मच ही माहिती सांगितल्याबद्दल. आणि तिसरे धन्यवाद, मागच्या 3-4 दिवसापासून आमच्या इथे थोडक्यात लग्न सोहळाच चाललाय. खूप साऱ्या मुलींनी, आमच्या मित्रांनी खूप मदत घेतली, खूप मजा पण केली. आणि त्यांना ऍक्च्युली ते परिवाराचा पार्ट आहे, तर त्यांना धन्यवाद नाही म्हणलं पाहिजे, पण तरीही आमच्या सर्वांकडून तुम्हाला खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. खूप म्हणजे खूप मदत झाली. आणि राजेंद्र मी आधी सांगितलंय किंवा मी युवा टाकलं होतं की मागच्या 4-5 वर्षापासून मिलिंद बनसोडे जी आपल्या मराठी मंडळाचं ग्रंथालय आहे तर तो साऊथमध्ये चालवतो. बरेचसे पॅरेंट्स त्याचा लाभ घेतात, खूप सारे पॅरेंट्स त्याच्या घरी जाऊन पण आले. तर ही आपल्या साऊथमध्ये लायब्ररी आहे. तर आपल्याला त्याचं एक्सटेन्शन आत्ताच आमचे मित्र महेश बोर यांनी मुरसुलेमध्ये घर घेतलं, अभिनंदन. आणि नॉर्थमध्ये एक लायब्ररी असावी आणि त्या लायब्ररीसाठीच आपण एक निधी गोळा करतोय आणि व्हॉलंटरी निधी आहे. सो डोनेशन बॉक्स ठेवलाय, मी झिलेची इन्फॉर्मेशन पण टाकली होती. तर त्याच्यासाठी तुम्हाला जे काय जमेल, $1, $2 जे काय असेल ते डोनेट करा. निधी लायब्ररीसाठी, घरासाठी नाही. पुन्हा एकदा सगळेजण आल्याबद्दल धन्यवाद. थोडी बाहेर व्यवस्था केलेली आहे जेवणाची वगैरे, तर तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. आणि जाताना फक्त फुलं ज्यांना म्हणजे सर्वांनी वंदन करून फुलं ह्याच्यामध्ये होऊन जावं. धन्यवाद.